शिर्डी विधानसभा विखेंचा गड यंदा ढासळणार की शाबूत राहणार? नमस्कार, सोशल चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघावर 1995 पासून राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे. यंदा त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे कडवे आव्हान असणार आहे. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपला पराभव पत्करावा लागला. उत्तर महाराष्ट्रातील या दोन महत्त्वाच्या मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागल्यामुळे जिल्ह्याचे नेते, राज्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाला धक्का मिळाल्याचे बोललं जात आहे. त्यातच दक्षिण अहमदनगरमध्ये त्यांचा मुलगा डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिर्डी विधानसभेचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर मतदारसंघ राखण्याचे आव्हान आहे. तर लोकसभा महाविकास आघाडीने दोन्ही मतदारसंघात विजय मिळवल्याने महाविकास आघाडीकडून विखे पाटील यांच्या विरोधात जोरदार मोर्चेबांधणी केली जाण्याची शक्यता आहे. श्री साईबाबा देवस्थानामुळे संपूर्ण देशभरातून आणि जगभरातून भाविक शिर्डीत येत असतात. शिर्डी विधानसभा मतदारसंघ राहाता व संगमनेर तालुक्यातील गावांचा समावेश होतो. शिर्डी आणि राहाता पिंपळा या दोन नगरपालिकांचा या मतदारसंघात समावेश होतो. शिर्डी लोकसभा मतदारसंघात हा विधानसभा मतदारसंघ मोडतो. 1995 पासून शिर्डी विधानसभा मतदारसंघावर पूर्वश्रमीचे काँग्रेस नेते आणि आता भाजपवासी असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे. विखे पाटील यांनी काँग्रेस, शिवसेना, पुन्हा काँग्रेस आणि आता भाजपा असा विविध पक्षांचा राजकीय प्रवास केला आहे. पक्ष बदलले तरी शिर्डी विधानसभेतून राधाकृष्ण विखे पाटील आमदार म्हणून सातत्याने निवडून येत राहिले. राजकारणाची हवा ओळखून निर्णय घेण्यात विखे पाटील घराण्याने नेहमीच वेगळी वाट चोखाळली. विखे पाटील यांचे समकालीन असलेले जिल्ह्यातील नेते बाळासाहेब थोरात यांनी कधीच काँग्रेसची साथ सोडली नाही. 2014 साली सत्ता गेल्यानंतर अनेक नेत्यांना डावलून राधाकृष्ण विखे पाटील यांना काँग्रेसने विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद दिले. मात्र विखे पाटील यांनी 2019 साली मुलगा सुजय विखे पाटीलला भाजपकडून लोकसभेची उमेदवारी निवडून दिली. तसेच शिर्डी विधानसभेतून 60,000ची लीड दिले. 2019च्या विधानसभा निवडणुकीआधीच त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आणि मंत्रिपदही मिळवले. एकाच टर्ममध्ये विरोधी पक्षनेते आणि त्यानंतर कॅबिनेट मंत्रिपद मिळवलेले एकनाथ शिंदे यांच्या नंतर ते दुसरे नेते ठरले. शिर्डीत कोणाचे पारडे जड? तर राज्यात मंत्रिपद असताना विखेंनी आपला मतदारसंघ सांभाळण्याची जबाबदारी पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे व पुत्र माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्यावर सोपवली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके याने पराभव केला. त्यामुळे डॉक्टर विखे यांनी पुन्हा आपले लक्ष शिर्डी मतदारसंघावर केंद्रित केलं आहे. शिर्डी गड काबीज करण्यासाठी काँग्रेसचे नेते आमदार थोरात यांनी मंत्री विखे विरोधकांची मोड बांधण्यास सुरुवात केली आहे. यंदा त्याला यश लाभेल का याचीच उत्सुकता आहे. माजी मंत्री आमदार थोरात हे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट व भाजपमधील काही नाराज नेत्यांना बरोबर घेऊन मंत्री विखेंना शह देण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते. यापूर्वीच्याही निवडणुकीत सर्वच पक्ष एकत्र आले होते, मात्र विरोधकांचा एकसंधपणा टिकला नाही. शिर्डीमध्ये महाविकास आघाडीचा विखे यांच्या विरोधात उमेदवार कोण आहे किंवा कुठल्या पक्षाचा असेल याची अद्याप यांच्यात महाविकास आघाडीकडून झालेली नाही. 2019 साली विधानसभा निवडणुकीचा निकाल 2019च्या विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांच्या विरोधात कोणीही तगडा उमेदवार नव्हता. या निवडणुकीत विखे पाटील यांनी 1,32,316 मते मिळवली, तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसच्या सुरेश जगन्नाथ थोरात यांनी 45,292 मते मिळवली. तब्बल 87,000 मताधिक्यांनी विखे पाटील यांना मोठा विजय मिळवला. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, विखे पाटलांचा गड यंदा ढासळणार की शाबूत राहणार हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमच्या येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.